Good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. Good morning once again. So we have started discussing our second chapter, that is crystallography. So last lecture, we have discussed some basic points, that is the state of matter, then the arrangement of atoms in the solid, regular and irregular, that is crystalline, amorphous. Afterwards, we have started discussing the basic terms regarding crystallography or crystalline material, in which first slide regarding the syllabus is lattice, basis and crystal structure, in which we have defined the terms. स्पेस लॅटिस म्हणजे काय तर ॲरे ऑफ पॉइंट्स जे आपल्याला फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतात. देन बेसिस ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स जे आपण त्या लॅटिस पॉइंट्सवर ठेवतो आणि जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. सो ऑलरेडी इट इज नॅचरली अवेलेबल. Just for sake of our understanding, we are defining in this style. Otherwise, it is a nature's creation. That symmetry is maintained already. Just we are defining in our style to understand the things. Otherwise, it becomes confusing to us. जर 3-dimensionally आपण ते बघितलं तर आपल्याला कन्फ्युजिंग होऊ शकतं, म्हणून आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण त्याला या स्टाईल मध्ये डिफाइन केलेलं आहे. देन नेक्स्ट युनिट सेल अँड लॅटिस पॅरामीटर्स. युनिट सेल म्हणजे असा स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक किंवा असं स्ट्रक्चर किंवा असा क्यूब की जो रिपीट होतोय त्या क्रिस्टल मध्ये. कशासाठी? टू बिल्ड अप द क्रिस्टल अँड इट गेट्स रिपीटेड इन 3 dimensions. त्याला आपण म्हणतो युनिट सेल. देन लॅटिस पॅरामीटर्स. आपण त्याच युनिट सेलला लॅटिस पॅरामीटर्स मध्ये काय करतो तर एक्सप्लेन करतो. कसं एक्सप्लेन करतो तर त्याचे इंटरसेप्ट्स आणि त्याचे interfacial angles. So by considering intercepts and interfacial angles, we are defining lattice parameters. याचाच यूज करून आपण काय केलं, जे युनिट सेल आहेत तर त्याला आपण 7 टाइप्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. कसं तर इथे आपल्याला माहिती वेगवेगळे ओरिएंटेशन्स आहेत अँगलचे, आणि इंटरसेप्ट्स जे आहेत तर ते पण वेगवेगळे आहेत. वेगवेगळे म्हणजे नेमकं काय तर ते आपण या नेक्स्ट टेबल मध्ये बघितलं, की ज्यामध्ये आपल्याला इथं हे पॅरामीटर्स आहेत तर ते दिसतात. क्युबिक जर आपण कन्सिडर केलं तर क्युबिक मध्ये काय असतं तर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. यामध्ये 3 टाइप्स आहेत जे आपल्याला आता डिटेल मध्ये डिस्कस करायचे आहेत. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. Next 6 types are tetragonal, orthorhombic, rhombohedral, hexagonal, then monoclinic and triclinic. तर हे सगळे प्रकार कशाशी निगडीत आहेत तर या लॅटिस पॅरामीटरच्या बेसवर आपण याला काय करतो डिफरेंशिएट करतो. आणि हेच याच 7 सिस्टीम परत आपण 14 प्रकारामध्ये काय करतो तर डिफरेंशिएट करतो, ज्याला आपण काय म्हणतो ब्रॅव्हिस लॅटिस. तर ते म्हणजे काय तर ते म्हणजे हे नेक्स्ट स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकताय की आपण याच 7 टाइप्सला 14 टाइप्स मध्ये डिवाइड करतो. तर ही जी पॉसिबल अरेंजमेंट आहे ॲटम्सची त्याच्यानुसार आपण याला डिवाइड केलेले. त्यातले हे जे पहिले 3 टाइप आहेत ते आपल्याला आता डिटेल मध्ये बघायचे. ते म्हणजे कुठले कुठले तर सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. तर याच्याशी रिलेटेड सुद्धा आपण थोडक्यात डिस्कशन केलं की याला असंच का म्हटलं जातं. सो सिंपल क्युबिक 8 कॉर्नर 8 ॲटम्स, बॉडी सेंटर्ड क्युबिक म्हणजे काय 8 कॉर्नर 8 ॲटम्स, 1 एक्स्ट्रा ॲटम ॲट द सेंटर ऑफ बॉडी, आणि FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण 6 फेस सेंटर्ड ॲटम्स हे असतात. each face is having 1 face centered atom. Now what we are doing here next is 6 points which are connected with each other, that is number of atoms per unit cell, then atomic radius, then coordination number, then atomic packing factor, next void space, and
density of crystal. So all these points are connected with each other. We have to discuss these terms one by one. तर हे आधीच का सांगितलं तर हे लक्षात ठेवा. म्हणजे काय तर हे सिंगल पॉइंट नाही आहेत, हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण याला काय करतो, वी आर क्लबिंग दिस इन्फॉर्मेशन into one table. So this is the table. तर इथे तुम्ही बघू शकता की या सगळ्या व्हॅल्यूज आपण काय करतोय, परत टेबल फॉर्मॅट मध्ये एकत्र करतोय. So why I am discussing this in advance, so that you have to link these things one by one. तर हे एकमेकाला लिंक्ड आहे. So listen carefully and try to understand it. Once you get the first, second, third, then you can easily get the next one, and that table becomes easy for you for preparation, because that table is nothing but 18 MCQs, possible MCQs values are there. आता इथे तुम्ही बघू शकताय की 6 टर्म मी तुम्हाला सांगितल्या, आणि प्रत्येक 6 टर्म मध्ये आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळणार आहेत. कशा कशाच्या? SC, BCC आणि FCC च्या. तर या सगळ्या आपण वन बाय वन प्रिपेअर करत जाणार आहोत. ओके, so shall we start? Yes, sir. Okay, so first point is number of atoms per unit cell. So I read it and then we will discuss. The number of atoms per unit cell can be calculated by knowing the arrangement of atoms in a unit cell. So we start with the first example, that is simple cubic lattice. In this case, there are 8 atoms at each corner, which is shared by 8 unit cells. Hence, the share of each unit cell is equal to 1/8 of an atom. The total number of atoms in one unit cell is 8 into 1 by 8 is equal to 1. Therefore, this structure has 1 atom per unit cell as shown in figure. So here you can see there are 8 corner, 8 atoms are there. Now tell me, is it true that this atom is shared by this single unit cell only? Okay, can you see the slide? Yes, sir. Yes. 2 figures are there. You can concentrate on left side figure. What you can see, how many unit cell are there which is surrounding this atom, left side? 8 unit cells. Yes, here I have written also shared by 8 unit cells. So are you getting the meaning of this sentence, that this corner atom is shared by 8 unit cell? याचा अर्थ लक्षात आला का? Yes, sir. Okay, so now we will move to our previous slide. आता हे परत एकदा रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. In this case, there are 8 atoms at each corner, means this yellow color. Now concentrate on left one, simple cubic आपण डिस्कस करतोय, left side figure. So 8 yellow atoms you can see, 8 corner, 8 atoms. So that same thing we have written here. In this case, there are 8 atoms at each corner. Now what we have written, which is shared by 8 unit cells. ठीक आहे, आता याचं मीनिंग लक्षात आलं का? Which is shared by 8 unit cell. Each atom is shared by 8 unit cell. म्हणजे काय तर ही फिगर, याच्यावरून लक्षात येते का तुम्हाला? ठीक आहे, getting this idea? This single atom is shared by 8 unit cell means what? So here this atom is at the center of 8 unit cell, and this atom is shared by 8 unit cell. Now the question is, what is the share of each unit cell for that single atom? 1 by 1 4. by 8. 1 by 8. ओके, 8 युनिट सेल एका ऍटमला शेअर करतायत, त्याचा शेअर काय असणार आहे? 1 by 8. तर तेच आपण इथं लिहिलेलं आहे. Hence, the share of each unit cell is equal to 1/8 of an atom. Is it clear? Yes, sir. Okay. So next, the total number of atoms per unit cell is 8 into 1 by 8 is equal to 1. तर हे कसं काय आलं? तर 8 म्हणजे काय? तर आपले 8 corner atoms,
आणि 1/8 म्हणजे काय, तर त्या युनिट सेलचा त्या ॲटमचा शेअर, तो किती येणार 1/8. सो 8 into 1/8 is equal to 1. Therefore, this structure has 1 atom per unit cell. त्यामुळं in case of simple cubic structure, number of atoms per unit cell is 1. Are you understanding this? Yes, sir. Because this is important one. Once you get this idea, then for BCC and FCC it is simple. ठीक है? Are you getting this, or I will repeat once again? Anyone want that I can repeat this? Or no problem, you are getting all the things? No problem, sir. Okay, ठीक आहे. तर याचा अजून एक एक्झाम्पल देतो, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. बाकीचे 2 पण आहेत, ते आपण कंप्लीट करू आधी आणि मग एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल. बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. आता हे लक्षात ठेवा की एकदा तुम्हाला सिंपल क्युबिक लक्षात आलं तर हाच पोर्शन रिपीट होतोय आणि प्लस एक्स्ट्रा आयटमचं आपण काय करतोय, एक्सप्लेनेशन ऍड करतोय. In this case, there are 8 atoms at 8 corners of the unit cell and 1 atom at the center of body. Okay, तर इथे तुम्ही बघू शकताय सिंपल क्युबिक आणि बॉडी सेंटर मध्ये फरक काय, तर 8 कॉर्नर 8 atoms, इथं सुद्धा 8 कॉर्नर 8 atoms आहेत आणि एक आहे तो बॉडीच्या सेंटरला आहे, पिंक वन. सो दॅट्स व्हाय इट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर and 1 atom at the center of body. As each corner atom is shared by 8 unit cells, hence the share of each cell is 8 into 1/8 is equal to 1 atom. मगासारखंच कशासारखं, सिंपल क्युबिक सारखं आपण हे लिहिलेलं आहे. मोर ओव्हर, आता यात ऍडिशनल काय करतोय आपण, मोर ओव्हर देर इज 1 atom per unit cell which is body centered atom. In this way, the total number of atoms per unit cell is 1 plus 1 is equal to 2. Therefore, this structure has 2 atoms per unit cell as shown in figure. आता इथे लक्ष द्या, 8 into 1/8 is equal to 1. मगासारखाच आपल्याला 1 atom मिळालेला आहे आणि इथं आपण काय केलंय, 1 plus 1 is equal to 2. आता इथं 1 plus 1 डायरेक्टली का घेतलंय, तर याचं कारण काय, तर मला याचं उत्तर द्या की हा जो बॉडी सेंटरचा ऍटम आहे तो अजून दुसरी कुठली युनिट सेल शेअर करू शकते का? नो सर. ओके, म्हणजे काय, तर बॉडी सेंटर्ड जो ऍटम आहे तर तो त्या युनिट सेलचाच पार्ट आहे आणि ती दुसरी युनिट सेल शेअर करत नाही, म्हणून आपण त्याला 1 ऍज इट इज घेतलेला आहे. आर यू गेटिंग दिस? Yes, sir. ओके, सो दिस 1 इज नथिंग बट 8 into 1/8 is equal to 1. म्हणजे 8 कॉर्नर 8 atoms, each share is 1/8. But there are 8 atoms, so 8 into 1/8 is equal to 1. ही मागाची केस झाली आणि यात आपण परत या 1 मध्ये अजून एक 1 ऍड केला डायरेक्टली. त्याचं कारण काय, तर हा बॉडी सेंटर्ड ऍटम आहे तर तो त्या युनिट सेलचा पार्ट आहे, तो बाकीच्या युनिट सेलला शेअर केलेला जात नाही. सो दॅट्स वाय नंबर ऑफ atoms per unit cell for BCC is 2. Now next you can guess फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. आता यामध्ये परत तीच गोष्ट आपण रिपीट करतोय. इन दिस केस देर आर 8 atoms at 8 corners of the unit cell and 6 atoms at the center of 6 faces. That's why it is called as face centered. As each corner atom is shared by 8 unit cell, hence the contribution of each cell is 8 into 1/8 is equal to 1. Next, moreover, each face centered atom is shared by 2 unit cells. That is, the contribution of 6 face centered atom to each unit cell is 6 into half, that is 3. Therefore, the total number of atoms per unit cell is 3 plus 1 is equal to 4. Okay, तर याच्यासाठी आपल्याला अजून एक फिगर आहे तर तिचा यूज करावा लागेल. तर हा फर्स्ट पार्ट तुम्हाला माहितीच आहे की 8 into 1/8 1 कसं काय आलं. नेक्स्ट, आता आपण काय म्हणतोय, मोर ओव्हर इच फेस सेंटर्ड ऍटम इज शेअर्ड बाय 2 युनिट सेल. याचा काय अर्थ आहे, तर फेस सेंटर्ड ऍटम हा 2 युनिट सेल शेअर करतात. ठीक आहे, नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन राईट साइड फिगर, युअर राईट साइड फिगर. ओके, तर इथे तुम्ही बघू शकताय हा फेस सेंटर्ड ऍटम आहे आणि तो 2 युनिट सेल शेअर करतात. गेटिंग दिस आयडिया?
हे समजलंय का की फेस सेंटर्ड ॲटम 2 युनिट सेल शेअर करतात म्हणजे या प्रकारे असते हे. ठीक आहे. तर मला सांगा की जर एक फेस सेंटर्ड ॲटम 2 युनिट सेल शेअर करतात तर एका युनिट सेलचा त्या ॲटमचा शेअर किती होणार? 1/2. येस, वन हाफ. पण फक्त एकच फेस सेंटर्ड ॲटम आहे का? असे किती फेस सेंटर्ड ॲटम आहेत? 6. येस. त्यामुळे मग त्याचा शेअर काय होणार? तर 6 × 1/2 म्हणजे टोटल किती असणार आहे? 3. 3. ओके, गेटिंग दिस पॉइंट? हा पॉइंट लक्षात Yes, आलाय का? sir. हा, म्हणजे काय तर इथं 6 फेस सेंटर्ड ॲटम्स बट दॅट युनिट सेल शेअर इज 1/2. त्याचा शेअर काय तर 1/2 आहे. तर तो किती झाला? 6 फेस सेंटर्ड ॲटमचा 3 झाला. सो देअरफॉर द टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज 3 प्लस प्रिव्हियस 1 is equal to 4. Means the number of atoms per unit cell for face centered cubic structure is 4. Getting this point? Yes, sir. हे तिन्ही पॉइंट लक्षात आलेत का? सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड क्यूबिक आपण डिस्कस करतोय, ज्यामध्ये आपण काय बघितलं तर सिंपल क्यूबिक मध्ये 8 कॉर्नर 8 atoms. Each atom is shared by 8 unit cell. So its share is 1/8 of an atom. But there are 8 such atoms. That's why 8 into 1/8 is equal to 1. ठीक आहे. याच्यासाठी आपण एक मगाशी म्हटलं तसं एक्झाम्पल कन्सिडर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर मला आता तुम्ही याचे आन्सर्स द्या की असं कन्सिडर करा की एक रूम आहे, हॉल आहे मोठा, तिथं 8 विद्यार्थी राहतात. तर मी काय केलं त्यांना, तर एके दिवशी गेलो आणि त्यांना 1 रुपया दिला खर्च करायला. तर त्या 1 रुपयाचा एका विद्यार्थ्याचा शेअर किती येणार आहे? 1/8. Yes, 1/8. Next day, I have repeated same thing. I have given 1 rupee and told student to share amongst them. So once again, the share is 1/8. 1/8. असं मी काय केलं? 8 वेळा केलं. म्हणजे मी दररोज 1-1 रुपये असं 8 वेळा केलं. तर जेव्हा मी 8 रुपये दिले, तर एका विद्यार्थ्याचा शेअर किती होणार शेवटी? 1/8 One. into येस, 1/8 into 8 is equal to 1. म्हणजे एका विद्यार्थ्याकडे 1 रुपया असणार आहे सगळ्यात शेवटी. ठीक आहे. तर इथं स्टुडंट म्हणजे काय आहे? तर ती युनिट सेल आहे आणि 1 रुपया म्हणजे काय? तर तो ॲटम आहे. नाव गेटिंग दिस क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. तर तो स्टुडंट म्हणजे युनिट सेल कन्सिडर करा. तो सिंगल रुपी म्हणजे तो ॲटम कन्सिडर करा. तर आपण इथं विद्यार्थ्याला 1 रुपया डायरेक्टली नाही दिलेला आहे. आपण रोज 1-1 रुपया देत गेलो 8 विद्यार्थ्यांना आणि सगळ्यात शेवटीचा जो शेअर आहे तर तो किती? 1 रुपया. दॅट्स वाय नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिंपल क्यूबिक इज 1. नेक्स्ट, हे जर तुमच्या लक्षात आलं, बाकीचे 2 पॉईंट सिंपल होतात. परत एकदा आपण इथं तेच रिपीट करतो. 1/8 इज इक्वल टू 1/8 into 8 is equal to 1. आणि एक एक्स्ट्रा ॲटम जो त्याच्या सेंटरमध्ये, त्यामुळं तो शेअर करत नाही कोणाला, त्यामुळं 1 + 1 2 झाला हा. इथं फेस सेंटर्ड मध्ये इथं वन्स अगेन 8 into 1/8 is equal to 1 आपण हे रिपीट करतो. आणि इथं किती? 6 फेस सेंटर्ड ॲटम्स आहेत आणि एक ॲटम जो आहे तर तो 2 युनिट सेल शेअर करतात या केसमध्ये. त्यामुळं एका ॲटमचा एका युनिट सेलचा शेअर झाला 1/2. ओके. अँड देर आर 6 फेस सेंटर्ड ॲटम्स, त्यामुळं 6 into 1/2 3. बट इट इज नॉट ओनली 3, इट इज 1 + 3, कारण का आधीचा आपल्याला 8 कॉर्नरचा हिशोब सुद्धा इथे ठेवतो आपण. सो 3 + 1 is equal to 4. Means today we have completed first point out of 6 and we got 3 values. पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळाल्यात. कुठल्या कुठल्या? नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर इज 1. Then 1. number of atoms per unit cell for BCC structure is 2. 2. And for FCC structure it is 4. 4. Okay. Is it clear? Shall we go to next one? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. तर आता ह्या लक्षात ठेवायच्यात. या मी तुम्हाला कधीही केव्हाही विचारीन. हे कशासाठी विचारायचं तर प्रॅक्टिससाठी आणि
हे MCQs तुम्हाला definitely they're going to visit you. Next point is atomic radius. Okay, now we are trying to determine the atomic radius for that unit cell. तर हे सुद्धा सिंपल आहे. मगाचे ते पण सिंपल होतं, फक्त अंडरस्टँडिंग जर असेल तर लक्षात येते. आता याच्यामध्ये तुम्ही आपण काय करतोय, नेक्स्ट पॉइंट्स ऍड करतोय याच्यामध्ये. ठीक आहे. So atomic radius is defined as the half the distance between nearest neighboring atoms in a crystal of a pure element. Generally, it is expressed in terms of cube age, that is small a. It is denoted by small r. In various crystal structure, atomic radii can be calculated as follows. तर हाफ डिस्टन्स म्हणजे स्मॉल r जे आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, atomic radius म्हणतो. तर ही कशी काढायची, तर इथे तुम्ही फिगर मध्ये बघू शकताय. इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ क्यूब एज, स्मॉल ए. क्यूब एज म्हणजे काय, तर साइड ऑफ द युनिट सेल, किंवा त्यालाच लॅटिस कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात, जे आपण परत वापरणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, नाव लॅटिस कॉन्स्टंट असं म्हणतात, जे आपण पुढच्या डेरिवेशन मध्ये यूज करणार आहोत. तर क्यूब एज किंवा साइड ऑफ युनिट सेल म्हणजे काय, तर स्मॉल ए. आता तुम्हाला माहिती की सिंपल क्यूबिकची कंडिशन काय, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. त्यामुळे हे सगळं काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. नाउ हियर यू कॅन सी दीज आर atoms which are shown in the simple cubic structure, 8 corner 8 atoms जे आपण म्हणतो. So simple cubic structure, in this structure atoms touch each other along the lattice as shown in figure. इथे आपण बघू शकतो 8 corner 8 atoms आहेत, त्यामुळे हे एकमेकाला काय करतायत, टच करतायत. If A is the side of the unit cell and R be the radius of the atom, then A is equal to 2R. इथे तुम्ही फिगर मध्ये बघू शकताय की जी साइड ऑफ युनिट सेल आहे तिथे 2 atoms दिसत आहेत. ठीक आहे, हाफ ऑफ atoms आहेत, त्यामुळे याची रेडियस आपण R कन्सिडर केलेली. सो R प्लस R 2R. पण हे 2R म्हणजे काय, साइड ऑफ युनिट सेल सुद्धा आहे, म्हणून आपण इथे काय लिहिलं, A इज इक्वल टू 2R. त्याच्यावरून आपण इझिली रेडियस काढतो, ती म्हणजे काय, R इज इक्वल टू A by 2. Okay, so it is very simple and easy. Getting this? Yes, sir. Okay, so shall we go for next type? Have you taken the screenshot of first point? ठीक आहे. तर हे मी आधीच रिक्वेस्ट करतो तुम्हाला की प्रत्येकाची स्क्रीनशॉट त्यावेळी स्लाइड बदलली की स्क्रीनशॉट काढून घेत जावा. ठीक आहे. हा, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड, नंबर ऑफ atoms per unit cell. Taken, sir. Okay, then take for this second one. तर हे जे पॉइंट्स आहेत तर ते ऍज इट इज लिहा नोटबुक मध्ये, असाइनमेंट मध्ये. या फिगर्स आहेत तर त्या रेफरन्स साठी दिलेल्या आहेत, या ड्रॉ करायच्या नाहीत. पण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सिंगल ॲटम कसा शेअर करतो 8 युनिट सेलला, किंवा FCC मध्ये एक ॲटम 2 युनिट सेल कशा शेअर करतात ह्याच्यासाठी आहे. तर हे मी तेच सांगतो की हे फिगर्स या काढू नका, या रेफरन्स साठी आहेत. Okay, now shall we proceed? Yes, sir. Okay, now take screenshot of this also. We have to go for next one. आता यामध्ये सुद्धा ही फिगर तुम्हाला सिंपल काढून दाखवतो, जेणेकरून ही फिगर काढायची तुम्हाला, पण कशी काढा, तर 3 डायमेन्शनली काढायची गरज नाही, 2 डायमेन्शनली काढा फक्त. अशी फक्त काढली तरी चालेल. ठीक आहे, या स्टाईल मध्ये तुम्ही हे दाखवू शकताय. एवढीच फिगर, ही 3D काढायची ऐवजी फक्त ही 2D काढा, कारण की याच्यामध्ये सुद्धा तुम्ही A दाखवू शकताय आणि R प्लस R दाखवू शकताय. गेटिंग दिस? Yes, sir. ठीक आहे. हा, ही 3D काढायची गरज नाही, पुढच्या फिगर मात्र तुम्हाला दाखवावे लागणार आहेत जशा आहेत तशा. ओके, नेक्स्ट इज BCC स्ट्रक्चर. सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस, that is body centered cubic structure. Now in this case atoms touch each other along the diagonal of the cube. Diagonal तुम्ही बघू शकताय,
तर इथं हा जो 4R दिसतोय हा डायगोनल, तर ते डायगोनलला ते ऍटम्स टच होत आहेत, कारण का हा बॉडी सेंटर्ड ऍटम असल्यामुळे इथे हे टच करतात. इन दिस केस atoms touch each other along the diagonal of the cube as shown in figure. Therefore diagonal of the cube in this case is 4R. ही काय येते 4R येते. कशी येते 4R, तर इथे तुम्ही बघू शकताय की this is R, then this is 2R and this is once again R. So it is 4R. Is it clear? Yes, sir. Next, by solid geometry we can write the equation that is diagonal square is equal to 3 into edge square or 4R its square is equal to 3a square. तर हे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हे डायरेक्ट आपण लिहितो किंवा तुम्ही हे 4R its square is equal to 3a square हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे तुम्हाला लिहावं लागेल. आता हे कसं आलं, तर तुम्ही हे शिकलेलं आहात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करूया, we can take another color. So you consider this triangle first with blue color. Okay, हा ब्ल्यू कलरचा ट्रायंगल जर बघितला तर what is the value of AB, capital AB? Capital AB means A square plus A square is equal to AB square. किती येणार तो? A square plus A square? 2a square. Yes, 2A square. म्हणजे AB ची व्हॅल्यू काय झाली? 2A square. आता हे लक्षात ठेवा. आता आपण ट्रायंगल कुठला कन्सिडर करतोय, तर हा रेड कलरचा, म्हणजे डायगोनलची व्हॅल्यू आपल्याला काढून आपण कंपेअर करतोय. नाउ कन्सिडर दिस ट्रायंगल. So in that we have written diagonal value that is 4R square is equal to 3A square. हे कसं आलं, तर A square प्लस मगाची किती आली व्हॅल्यू AB ची? 2a square. येस, 2A square. म्हणजे A square प्लस 2A square किती होणार? Yes. 3A square. लक्षात आलं का हे कसं लिहिलं आपण? Yes, sir. ठीक आहे, तर इथं आपण खाली काय केलंय, या साइड वरून A square प्लस A square इज इक्वल टू 2A square केलं आणि तोच परत आपण या रेड कलरच्या ट्रायंगल साठी वापरलाय. सो डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू 3 into एज स्क्वेअर, दॅट इज 4R इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 3A square. ठीक आहे, तर हे पण तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या रेफरन्स साठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा ब्ल्यू ट्रायंगल, रेड ट्रायंगल आणि त्यानंतर आपण ही व्हॅल्यू लिहितो. Okay, so once you know this, then we are just adjusting the terms to find the value of R. आपल्याला काय काढायचे, तर atomic radius काढायची. ती कशी येणार, आता 4R its स्क्वेअर म्हणजे किती येणार, हे 16r square. yes 16R square is equal to 3A square as it is. आपण काय केलं आता याला, तर R square ची आपल्याला R ची व्हॅल्यू पाहिजे. R square इथेच ठेवलं, 16 ला शिफ्ट केलं, ते आलं 3/16A square, किंवा सिम्पली R इज नथिंग बट √3A/4. So we got another value of atomic radius for BCC structure, that is body centered cubic structure. So it is √3A/4. Getting this value? Yes, sir. ठीक आहे, तर ही अशा पद्धतीने आली. लक्षात ठेवा, याच्यात फक्त काय, तर डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर किंवा 4R इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर, हे फक्त लक्षात ठेवायचं कसं आलं. अँड रेस्ट इज सिम्पल. सो शॅल वी गो फॉर नेक्स्ट टाइप? Yes, sir. Okay, so I can observe that today attendance is good. Most of the students are present today and we are discussing some important points which are linked with the next one. So listen it carefully. You can get these things and it becomes simple for you. Rest things are very easy afterwards. Okay, so let us finish the third type for this second one, atomic radius.
face-centered cubic structure. So in this case, atoms touch each other along the diagonal of any face of the cube. Okay, touch each other along the diagonal of any face of the cube. तर इथे तुम्ही बघू शकताय की इथं हा जो फेस सेंटर्ड ॲटम आहे त्याचा डायगोनल आपल्याला दाखवलेला आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल की हा काय आपला फेस सेंटर्ड युनिट सेल आहे आपली. आता फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय असणार आहे, याच्या सेंटरला काय असणार आहे, ॲटम असणार आहे. बाकीचे ॲटम आहेत ते या स्टाईल मध्ये असणार आहेत. ठीक आहे, बरोबर आहे का हे. आता याचा डायगोनल आपण घेतोय. ठीक आहे, सो आय विल ट्राय टू ड्रॉ. याचा डायगोनल आपण घेतोय अशा पद्धतीनं. ठीक आहे, आणि तीच फिगर आपण इथे दाखवलेली. एवढी शिफ्ट करतोय, तीच फिगर आपण इथे दाखवलेली जी आपण इथं या स्टाईल मध्ये काढलेली. कशी, अशी काढलेली ही. ठीक आहे, याचा हाफ पोर्शन म्हणजे डायगोनल पोर्शन आपण दाखवलेला आहे. लक्षात येते का हे. येस सर. ठीक आहे, हा पोर्शन आपण इथे दाखवलेला आहे. म्हणजे इथं काय झालं तर हा फेस सेंटर्ड ॲटमचा डायगोनल आहे, जो परत काय येणार R + 2R R. ठीक आहे, तर हा लक्षात ठेवा, हा क्यूबचा फेस आहे ज्याचा आपण फेस सेंटरचा डायगोनल घेतलाय आणि मग ही फिगर अशी दिसते. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. आणि इकडे आपल्याला माहिती आहे की साइड ऑफ युनिट सेल काय आहे, इथं पण A आहे आणि इथं पण A आहे. तर हे आता कॅल्क्युलेट करायला सिंपल आहे. फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट 4R² म्हणजे डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू A² + A². So we can solve it. So this is 16R² which is equal to 2A². R² is equal to 2A² by 16, or R is nothing but simply √2A/4. म्हणजे आपल्याला ॲटॉमिक रेडियसची अजून एक व्हॅल्यू मिळाली. कशासाठी, तर फेस सेंटर्ड साठी. ती किती येते, R is equal to √2A/4. ओके, गेटिंग दिस पॉइंट. येस सर. So take screenshot if you are not taken. So it is simple as compared to BCC to understand that we are taking the diagonal of face centered cubic structure. क्यूबचा आपण जो फेस आहे तर त्याचा आपण डायगोनल इथे घेतोय या स्टाईल मध्ये. ओके, सो वी हॅव क्लिअर्ड दिस पॉइंट ऑल्सो, ज्यामध्ये आपण काय बघितलं तर 3 व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. कशाच्या, तर ॲटॉमिक रेडियसच्या. ॲटॉमिक रेडियस फॉर simple cubic structure is R is equal to A/2. Then for BCC structure it is R is equal to √3A/4, and for FCC it is R is equal to √2A/4. So next values we got. Now we have total 6 values. कुठल्या कुठल्या, number of atoms per unit cell for simple cubic is, what is the value? 1 for BCC. 2. Yes, and for FCC 4. Then for simple cubic atomic radius is R is equal to A/2. For BCC it is R is equal to √3A/4, and for FCC it is √2A/4. Yes. तर हे आपण या व्हॅल्यूज आपण बघितलेले आहेत. Now today we add one more point and then we will stop. So shall we continue? Yes sir. Okay, now this third point is simple one. Just you have to understand the concept. So let us start. Third point is coordination number. So coordination number is nothing but simply equidistant neighbors. So let us read it first.
In a crystalline structure, every atom is surrounded by other atoms. The number of equidistant neighbors that an atom has in the given structure is known as coordination number. It is obvious that the coordination number is larger, the structure is more closely packed. म्हणजे काय तर इक्विडिस्टंट नेबर्स जे असतात ऍटम पासून त्यालाच आपण काय म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर. इक्विडिस्टंट नेबर्स म्हणजे तरी काय तर त्या ऍटम पासून असे किती ऍटम आहेत की जे जवळ आहेत आणि समान अंतरावर आहेत त्याला आपण काय म्हणतो इक्विडिस्टंट नेबर्स. आणि नेक्स्ट आपण काय ऍड केलंय इट इज ऑब्वियस दॅट कोऑर्डिनेशन नंबर इज लार्जर द स्ट्रक्चर इज मोर क्लोजली पॅक्ड. म्हणजे काय की कोऑर्डिनेशन नंबर जेवढं जास्त असेल तेवढं ते स्ट्रक्चर पॅक्ड असेल किंवा त्याची पॅकिंग डेन्सिटी जास्त असेल. ओके सो let us start discussing the first point, that is simple cubic lattice. I read it first. In this lattice there is one atom at each corner of or at each of the 8 corners of the cube as shown in figure. Any corner atom has 4 nearest neighbors in the same plane and 2 nearest neighbors, one vertically above and one immediately below. Hence total number of nearest neighboring atoms is 6, that is coordination number for simple cubic lattice is 6. म्हणजे काय तर सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तर 6 असतो. कसा तर आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायचे की कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय तर इक्विडिस्टंट नेबर्स. तर आपल्याला माहिती की 8 कॉर्नर 8 ॲटम्स असतात सिंपल क्युबिक मध्ये. इथे तुम्ही बघू शकता आपण काय केले 8 युनिट सेल दाखवलेले आहेत आणि हा सेंटरचा ॲटम आपण घेतलेला आहे. तर इथं कोऑर्डिनेशन नंबर 6 कसा येतोय एनी कॉर्नर ॲटम हॅज 4 नियरेस्ट नेबर्स इन द सेम प्लेन. इथे तुम्ही बघू शकताय की हे जे कोऑर्डिनेशन नंबरचं प्लेन आहे दिस वन तर या प्लेन मध्ये काय आहेत 4 नियरेस्ट नेबर्स आहेत. ओके आर यू गेटिंग दिस प्लेन? Yes, sir. Yes. So this is the plane of that atom in which these 4 nearest neighbors are there 2, 3, 4 and 5. Okay. Then next and 2 nearest neighbors, one vertically above and one immediately below. इथे तुम्ही बघू शकताय की एक जो आहे तर तो या साइडला वर आणि एक जो आहे तर तो खाली आहे जो इक्विडिस्टंट नेबर्स आहे म्हणजे नंबर 1 and number 6. So total equidistant neighbors are 4 plus 2. 4 in the same plane, one vertically above, one below. So that's why the coordination number for simple cubic structure is 6. Is it clear? Yes, sir. Okay, so we have added one more point, that is coordination number for simple cubic structure is 6. कसा आला तर त्याच्या प्लेन मध्ये 4 वर आणि खाली असे 6 इक्विडिस्टंट नेबर्स आहेत त्यामुळे याची व्हॅल्यू येते 6. नाउ गो टू नेक्स्ट वन. हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट ऑफ दिस? Yes, sir. स्क्रीनशॉट घ्या. आता या केस मध्ये या फिगर्स ड्रॉ करायच्या नाहीत. आताच क्लिअर करतो मी हे नाहीतर हे ड्रॉ करत बसतील. डोंट ड्रॉ दिस फिगर्स फॉर दिस पॉइंट. मागाच्या केस मध्ये ड्रॉ करायच्यात ॲटॉमिक रेडियस मध्ये पण याच्यामध्ये फिगर ड्रॉ करत बसू नका गरज नाही याची फक्त हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. नेक्स्ट BCC structure, that is body centered cubic structure. In this lattice there is one atom at each corner of the cube and one atom at the center of the cube. For any corner atom of the unit cell, the nearest atoms are the atoms which are at the center of unit cells. As such corner atom is surrounded by 8 unit cells having 8 body centered atoms. Hence coordination number is 8 as shown in figure. तर आता हे तुम्ही इझिली समजून घेऊ शकता. इन दिस लॅटिस देर इज वन ॲटम ॲट इच कॉर्नर. हे आपण बघतोच आहे इच कॉर्नरला असतोच. आणि इथं नियरेस्ट नेबर कोण आहे फॉर एनी कॉर्नर ॲटम ऑफ द युनिट सेल द नियरेस्ट ॲटम्स आर द ॲटम्स विच आर ॲट सेंटर्स ऑफ युनिट सेल.
आता बीसीसी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला माहिती हे ग्रीन कलरचे ऍटम जे दिसत आहेत ते म्हणजे बीसीसी ऍटम्स आहेत, म्हणजे बॉडी सेंटर्ड ऍटम्स आहेत. तर हा जो रेड कलरचा ऍटम आहे सेंटरचा, तर त्याचा इक्विडिस्टंट कोण असणार आहे या केसमध्ये, तर हे बॉडी सेंटर्ड ऍटम्स असणार आहेत. ठीक आहे. सो ग्रीन कलर ऍटम्स आर नियरेस्ट नेबर्स. ठीक आहे. तर तुम्ही इझिली गेस करू शकताय की किती नियरेस्ट नेबर्स असणार आहेत एका ऍटम्सला ज्याला 8 युनिट सेल सराउंड करतायत. Eight. Yes, 8. Because 8 unit cell are there, 8 body center atoms are there, and they are nearest neighbors. तर या केसमध्ये हे सिंपल आहे की बीसीसी स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक युनिट सेलच्या सेंटरला काय असतं, बॉडी सेंटर्ड ऍटम असतो आणि तो नियरेस्ट नेबर आहे सेंटर ऍटमच्या. त्यामुळं अशा 8 युनिट सेल आहेत आणि 8 बॉडी सेंटर्ड ऍटम्स आहेत. त्यामुळे बीसीसी स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, 8. इज इट क्लिअर? Yes, sir. तेच आपण इथं म्हटलेलं आहे. As corner atom is surrounded by 8 unit cells having 8 body centered atoms, hence coordination number is 8. So last one, or we will stop after discussing this. Now this is more complex but easy to understand, no problem. We will discuss this. Face centered cubic lattice, याच्यामध्ये coordination number असतो 12. कसा आला ते आपण बघूया. In face centered cubic lattice, there is one atom at each corner of the cube and one atom at the center of each face as shown in figure C. For any corner atom, there will be 4 face centered atoms of the surrounding unit cell in its own plane, 4 face centered atoms below this plane, and 4 face centered atoms above this plane. Hence, coordination number for FCC is 4 plus 4 plus 4, 12. आता इथं नियरेस्ट नेबर्स किती असतात, 12 असतात. कसे ते आपण बघूया. रेफरन्स पॉइंट म्हणजे आपला रेड कलरचा ऍटम आहे जो 8 युनिट सेलला सराउंड करतोय. आता इथे तुम्ही बघू शकताय, ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकताय की या 8 युनिट सेल आहेत, या रेड कलरला सराउंड करतायत आणि प्रत्येक युनिट सेलला फेस सेंटर्ड ऍटम्स आहेत. ठीक आहे. तर हे जे फेस सेंटर्ड ऍटम्स आहेत तर ते या रेड कलरचे नियरेस्ट नेबर्स आहेत. तर हे 12 कसे येतात ते आपण बघूया. सिंपल आहे. ठीक आहे. 4 इन इट्स ओन प्लेन, मगासारखंच आपण घेतलेलं आहे. फेस सेंटर्ड ऍटम लक्षात आलं ना काय येतो, फेसच्या सेंटरला जे ऍटम आहेत ते फेस सेंटर्ड ऍटम. ठीक आहे. तर ग्रीन कलर तुम्ही बघू शकताय. इन इट्स ओन प्लेन 4 नियरेस्ट नेबर्स. हे क्लिअर झालं का? Yes, sir. Okay, so 4 in its own plane, 4 above its plane. 4 above its plane म्हणजे काय, तर हे दोन तुम्ही ग्रे कलर कन्सिडर करा, ग्रे कलर आणि हे ब्ल्यू कलर, हे जे दोन आहेत आणि हे जे दोन आहेत तर ते काय आहेत, ते पण फेस सेंटर्ड ऍटम्स आहेत आणि ते याचे नियरेस्ट नेबर्स आहेत. सिमिलरली 4 बिलो इट्स प्लेन मीन्स हे दोन ब्ल्यू कलरचे आणि हे दोन ग्रे कलरचे, हे काय आहेत तर त्याचे नियरेस्ट नेबर्स आणि फेस सेंटर्ड ऍटम्स आहेत. मीन्स 4 इन इट्स ओन प्लेन ग्रीन कलर प्लस 4 अबाव इट्स प्लेन म्हणजे हे 1 2 3 आणि 4 अँड नेक्स्ट 4 विच आर बिलो इट्स प्लेन मीन्स दिस 1 2 3 and 4. So total what we are getting, 12. 12. So for FCC structure coordination number is 12. कसा आला तर 4 in its own plane, 4 above its plane and 4 below. ठीक आहे. हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल because this figure gives us or help us to understand this, otherwise it is difficult to explain orally only. Okay, are you getting this term? Yes, sir. 12 कसं काय आलं तर हे परत एकदा इन शॉर्ट सांगतो. कोऑर्डिनेशन नंबर आपण डिस्कस करतोय, ज्यामध्ये आपण पहिली केस काय बघितली, सिंपल क्युबिक लॅटिस, ज्यामध्ये हे तुम्ही बघू शकताय की त्याच्या प्लेन मध्ये 4 कॉर्नर ऍटम्स आहेत जे इक्विडिस्टंट नेबर्स आहेत, एक अबाव एक बिलो.
तर टोटल 6 येतात. कोऑर्डिनेशन नंबर इट इज 6. बीसीसी मध्ये या सेंटर ॲटमचे नियरेस्ट नेबर्स कोण आहेत, तर बॉडी सेंटर्ड ॲटम्स आहेत, म्हणजे हे ग्रीन कलरचे ॲटम्स. So there are 8 unit cell. Each unit cell is having one body centered atom. So there are 8 atoms. That's why the coordination number is 8. Next FCC मध्ये काय असतं, तर FCC मध्ये फेस सेंटर्ड ॲटम्स हे नियरेस्ट नेबर्स आहेत. इथे तुम्ही बघू शकताय की हा जो ग्रीन कलरचा आहे, इथे जर हा क्यूब आपण कन्सिडर केला तर याचा हा फेस सेंटर्ड आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. हा जर आपण क्यूब कन्सिडर केला तर हा ब्ल्यू जो आहे तो याचा फेस सेंटर्ड आहे. गेटिंग दिस? Yes, sir. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आतल्या बाजूचा हा जो ग्रे आहे तो आतल्या बाजूचा फेस सेंटर्ड आहे. कसा आहे तो दाखवतो. सो दिस ग्रे, हा ग्रे जो कलर दिसतोय तर तो याचा फेस सेंटर्ड आहे, या प्लेनचा. Sorry, try to draw it. For this plane, this is a face centered atom. Okay, so this gray, getting this? So I have shown you all the planes. This is middle one, this is back side, this is front side, and this is in the same plane. Okay, so I hope that you can understand it. Yes, sir. ठीक आहे. तर आज आपण काय केलं, तर 3 पॉइंट कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये आपण फर्स्ट बघितला नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. So number of atoms per unit cell for simple cubic is 1, for BCC it is 2, 2. for FCC it is 4. 4. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस केला ॲटॉमिक रेडियस, ज्यामध्ये आपण काय बघितलं, ॲटॉमिक रेडियस फॉर सिम्पल क्यूबिक इज r is equal to a/2. Then for BCC it is r is equal to √3 a/4. For FCC it is r is equal to √2 a/4. Coordination number is 6 for simple cubic, 8 for BCC, and for FCC it is 12. Is it clear? Yes, sir. Okay, Yes, so sir. give me 2 minutes only. I will take the attendance. Roll number 1. Roll number 1, 2, 3, 4, 5, 6. 20. 37. 40. 44. 53. 55. 55. Last is there, I think. 55. 6, 7, 8. Consort. Okay. So today we conclude here. Thank you.